हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे आणि अभ्यास कसा चालू आहे सगळ्यांचा? ठीक आहे, चला. तर आजचा कोट आहे, 30 days ऑफ कन्सिस्टन्सी कॅन चेंज युअर इयर. अ इयर ऑफ कन्सिस्टन्सी कॅन चेंज युअर लाईफ. कन्सिस्टन्सी इज एव्हरीथिंग. तर ह्याच कोटच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजपासून करेक्ट 1 महिन्याने, म्हणजे आज मी 26 मार्चला व्हिडिओ बनवते, त्यामुळे की आजपासून एक्झॅक्ट 1 मंथने आपली एक्झाम आहे. तर मग त्याच्यासाठी कसा स्टडी करायचा त्याच्यावरचा आजचा व्हिडिओ. तर मी वीक वाईज घेणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त वीक 1चं सांगणार आहे, ठीक आहे. आणि बाकी मग हळूहळू पुढे नेक्स्ट वीकला काय करायचं तसं सांगणार आहे. तर काहीच टाईमपास न करता आपण डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूया. तर वीक 1 हे मी ना याच्यानुसार सांगते की लास्ट जो मी तुम्हाला प्लॅनिंगचा व्हिडिओ दिला होता, आपलं असेल, शिपाई असेल किंवा लिपिक असेल, त्या अनुषंगाने तुम्ही तेव्हापासून स्टडी करत असाल असं मी गृहीत धरते आणि हे पुढचं प्लॅनिंग आहे. तर वीक 1, तर याच्यात आपल्याला जे आपण इंग्लिशचा स्टडी केला, मराठीचा स्टडी केला, त्याची आपल्याला ह्या वीकमध्ये तर एक आपल्याला इंग्लिशची रिव्हिजन करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला मराठीची रिव्हिजन करायची, ठीक आहे. या वीकमध्ये पूर्ण इंग्लिशची रिव्हिजन, मराठीची रिव्हिजन. त्याच्यानंतर मॅथचे जे तुम्हाला खूप अवघड वाटतात ना टॉपिक, ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, ठीक आहे, या वीकमध्ये. त्याच्यानंतर जी केसाठी आपल्याला घ्यायचं आहे सायन्स. बस एवढा एक सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. बाकीचे आपण नेक्स्ट जे वीक आहे त्याच्यात बघणार आहे. तर ह्या वीकमध्ये तुम्हाला सायन्स एकदम क्लिअर कट करून टाकायचं आहे. बस त्याच्यावर काहीही क्वेश्चन आला तरी तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे, असं सायन्स एकदम आपल्याला परफेक्ट करून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर इंग्लिशची व्होकॅब्लरीसाठी इडियम्स आणि फ्रेजेस हा टॉपिक करायचा आहे कंप्लीट, ठीक आहे. ते झालं. आणि या वीकला एक अल्टरनेट डेजला एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायची. प्रिवियस इयर घ्या किंवा मग नवीन जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतात ती वाली घ्या. तर अल्टरनेट डेजला किंवा मग तुमच्याकडे जरा जास्त टाईम असेल तर डेली घेतली तरी चालेल, पण कमीत कमी 3 क्वेश्चन पेपर तुमच्या ह्या वीकला झाल्या पाहिजे, ठीक आहे. तर ह्या वीकला तुम्हाला एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत. बस सगळे टॉपिक्स सब्जेक्ट मी कवर केलेले आहेत. बाकी सगळं पुढचं बघूया. आणि हे प्लॅनिंग तुम्हाला कसं वाटतं आहे, रिअलिस्टिक वाटतं आहे का? आणि नेक्स्ट वीकचा व्हिडिओ मी बनवू की नको बनवू हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बेस्ट ऑफ लक, मस्त अभ्यास करा. बाय बाय.